नमस्कार. मी राजेंद्र खंदारे. काल आपण राहुल गांधींचं, विरोधी पक्षनेता काँग्रेसचे, त्यांचं भाषण ऐकलं. त्या भाषणामध्ये त्यांनी हिंदू धर्मियांविषयी जे वक्तव्य केलं ते लोकप्रतिनिधी म्हणून, त्याचप्रमाणे लोकशाहीतल्या सर्वोच्च न्यायमंदिराच्या विरोधी पक्षनेत्याच्या तोंडून असं वक्तव्य अपेक्षित नाही. भारतीय जनतेचा किंवा हिंदू जनतेचा तो अपमान आहे असं मी म्हणणार नाही. कारण एखाद्या नेत्याने एखाद्या धर्माविषयी असं काही वक्तव्य लोकसभेमध्ये करणं, याच्यात मान अपमान हा विषय नसून त्या वक्त्याची प्रगल्भता, वैचारिक पातळी आणि एकूणच हिंदू धर्माकडे किंवा एखाद्या विशिष्ट धर्माकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे हे समजून येतं. राहुल गांधी ज्या संस्कारात वाढले, लहानाचे मोठे झाले, कदाचित त्याचा तो परिणाम असू शकतो. हिंदू धर्माच्या व्यक्ती हिंसक आहेत, त्यांना हिंसाप्रिय आहे हे म्हणणं म्हणजे निव्वळ बालिशपणा आहे. सत्ताधारी पक्षाने किंवा हिंदू साधू संतांनी किंवा हिंदू विचारसरणीच्या काही लोकांनी त्या बोलण्याची फार गांभीर्याने दखल घ्यावी असं काही ते वक्तव्य नाही आहे. उगाचच त्या वक्तव्याला फार महत्त्व देऊन आपण आपला वेळ, श्रम खर्ची घालू नये आणि अशा व्यक्तींच्या अशा विधानांकडे दुर्लक्ष करावं, त्यांची उपेक्षा करावी असं माझं मत आहे. धन्यवाद.